फलाट जो आहे तो रिकामा झालेला आहे, मात्र आंदोलक जे आहे ते काही अंबरनाथ तर काही वांगीच्या दिशेला गेलेले आहेत। त्याच्यामुळे लोकल जरी सुरू केली तरी सुद्धा लोकलवरती दगडफेक होण्याची भीती सतत जास्त आहे। सगळी सतर्कता पोलीस घेतील, सगळी काळजी पोलीस घेतील। माझी पुन्हा विनंती आहे, मी 1 तासभर आंदोलकांना विनंती केली की बाबा आता 10 तास झाले आपलं आंदोलन चाललेलं आहे, लाखो लोक अडकून पडलेले आहेत। काही लोक बिचारे महिला बॅगा घेऊन पिशव्या घेऊन पायी प्रवास करतायत स्टेशनला, आपण ते दाखवतात। आणि म्हणून आम्ही विनंती केली की आता तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, फास्ट ट्रॅकमध्ये टाका, फास्ट ट्रॅकमध्ये टाकला, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा। आपण त्या ठिकाणी तर गृहमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी। त्या ठिकाणी शाळेवर कारवाई करा, त्यांच्या संस्था चालकांवर असेल, शिक्षकांवर असेल, ती कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे। पोलिसांनी विलंब केला, त्यांच्यावर कारवाई झाली आहे, त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे, त्याची SIT लावण्यात आलेली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, ते आपण केलेलं आहे। आणि सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर आपण त्याला इथे आणा, त्याला इथे फाशी द्या, आता आपण सगळेजण साक्षीदार आहात, असं करता येईल का तुम्ही मला सांगा? आणि नाहीतर आम्ही उठणारच नाही। 10 तास झालं आहे या ठिकाणी रेल्वे सगळं प्रशासन गोंधळलेलं आहे। लोक प्रवासी, आम्हाला रेल्वेचं नाही पण प्रवासी जे आहेत, लाखो प्रवासी बिचारे अडकून पडलेले आहेत। आता ते जे ऑफिस संपलेले आहेत त्यांना घरी येता येत नाही, जाता येत नाही, मुलं मुली आहेत शाळेचे कॉलेजचे त्यांना जाता येत नाही आहे, रुग्ण आहेत, पेशंट आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्या यंत्रणा ठप्प झालेल्या आहेत। आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती, सगळ्या मागण्या तुमच्या मान्य झालेल्या आहेत, पण इथे आणा त्याला आम्ही इथेच मारून टाकतो, आता तुमच्या समोरचाच विषय तुम्हीच दाखवतात, त्याला इथेच फाशी द्यायची आहे, असं करता येत नाही कायद्याने। आपण शेवटी कायद्याचं राज्य आहे, निश्चित त्याचा शिक्षा होईल, निश्चित शिक्षा होईल। त्या संदर्भातले सर्व आपण फास्ट ट्रॅक वगैरे सगळं केलेलं आहे, पण त्यांची जी मागणी आहे ती शक्य नव्हतं अंमलात आणणं। आणि म्हणून या ठिकाणी शेवटी हा ट्रॅक उघडणं, वाहतूक सुरू करणं हे आवश्यकता होती। आणि म्हणून कुठेही असा पोलीस बळाचा फार वापर या ठिकाणी झालेला नाही, अतिशय सौम्य पोलिसांनी थोडंसं रेटारेटी केली, खरं आहे 1-2 ठिकाणी काही उघडले असेल, पण पोलीसही तेवढेच या ठिकाणी जखमी झालेले आहेत। पोलीस किती रक्तबंबाळ झालेत हे आपण दाखवलेलं आहे। आणि म्हणून आपलं दोन्ही बाजू बघणं आपलं काम आहे, कर्तव्य शासन। पण शासन निश्चित झालेली घटना आहे, निषेधार्ह आहे। त्यासाठी मी दुपारपासून या ठिकाणी बसलेलो आहे। केसरकर साहेब शाळेला भेट देऊन वगैरे या ठिकाणी गेले, त्यांनी सगळी चौकशा लावलेल्या आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अतिशय पूर्ण लक्ष ठेवून ते बाहेर आहेत, दिल्लीला आहेत, पण ते पण लक्ष ठेवून या परिस्थितीवर आहेत। आणि म्हणून मला वाटतं की आता जवळपास परिस्थिती निवडलेली आहे, कुणीही कायदा हातात घेऊ नये आणि राजकीय रंग याला देऊ नये। माझी लाडकी बहीणचे बोर्ड, माझी लाडकी बहीणचे बोर्ड घेऊन